आज महाराष्ट्राकरता अभिमानाचा दिवस आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम राजधानी राजगड जो किल्ला आहे आणि राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका आहे। वेल्हे तालुक्याच्या 70 पैकी 58 ग्रामपंचायतींनी असा ठराव केला होता की वेल्हे तालुक्याचं नाव बदल करून वेल्हे नाव बदल करून राजगड करा। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मला सूचना दिल्या होत्या। केंद्राकडूनही हा प्रस्ताव मंजूर करून घ्यायचा होता। माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित भाई शहाजी यांचं मी आभार मानतो की या प्रस्तावाला मान्यता मिळाली, त्यांनी दिली। आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जी सूचना दिली होती ती आज महसूल खातं पूर्ण करत आहे। आज नोटिफिकेशन आम्ही काढणार आहोत आणि आजपासनं आता वेल्हे तालुका हा वेल्हे नसून राजगड राहणार आहे। तर वेल्हे तालुक्याला राजगड असा त्या ठिकाणी नाव देण्याचा निर्णय झाला। महाराष्ट्राकरता अभिनंदनाची गोष्ट आहे। अनेक वर्षापासून हा प्रस्ताव आजचा नव्हता, अनेक वर्षापासून वेल्हेकर हे राजगड मागत होते, नाव राजगड हे नाव द्यायचं मागणी करत होते, पण हा होत नव्हता। पण आज हा निर्णय झाला। मी तिथील वेल्हेकर जनतेचं आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेचं छत्रपती शिवाजी महाराजावर त्या ठिकाणी प्रेम करणाऱ्या जगातील, देशातील, महाराष्ट्रातील जनतेचं अभिनंदन करतो की हा ऐतिहासिक निर्णय आमचं सरकार, देवेंद्र फडणवीसचं सरकार यांच्याकडून हा निर्णय झाला आणि आमच्या सरकार देवेंद्र फडणवीसजीच्या सरकारने या घेतल्याच्या निर्णयाचं वेल्हेकरांनी सुद्धा अभिनंदन केलं आहे। हां, काही मागण्या आहेत, धुळ्यामधनं काही मागण्या आल्या आहेत, ईश्वरपूरची नोटिफिकेशन काढायचं आहे, असे 7-8 मागण्या आहेत। त्या मागण्या आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून शासनाची नाव बदलण्याबद्दलची प्रक्रिया असते ती पूर्ण करून आम्ही ते करू। आता भरपूर प्रस्ताव आहे, आज त्याची चर्चा करणं योग्य होणार नाही। उत्तर मुंबईमध्ये CRZ, NDZ एरियामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनीचे नकाशे बदलून CRZ, NDZच्या जागामध्ये नकाशे बदलून अनेक लोकांनी त्या ठिकाणी शासनाच्या जागेवर, सरकारच्या जागेवर अतिक्रमण केले आणि चिटिंग केली आहे। म्हणजे NDZ CRZची जागा मालकीची दाखवली। आमच्या काही भूमी अभिलेख खात्याने, सिटी सर्वे यांनी हे बदमाशी केली, त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले। SRT स्थापन झाली आणि SRTमध्ये सापडले की हे गुन्हेगार आहेत, ते जेलमध्ये गेलेत। नकाशे, खोटे नकाशे बनवणारे जेलमध्ये गेले आमचे मोजणीदार। ज्या अधिकाऱ्यांनी ओरिजिनल नकाशे ऑफिसमधून चोरले त्यांनाही आम्ही जेलमध्ये टाकलं। SIT झाल्यानंतर असं निदर्शनास आलं की 200-225 लोकांनी पक्की घरे बांधली आणि 700-750 लोकांची कच्ची घरं आहेत। पण आता CRZ, NDZ एरियामध्ये काहीच करता येत नाही, त्यामुळे ते पाडतात आहे। मी मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनरकडे जाऊन, म्हणजे आम्ही सर्वच तिकडे एक बैठक लावलेली आहे गणेशोत्सवानंतर। तेथील आमदार योगेश सागरजी, आमचे सर्व त्या ठिकाणी अतुल भातखळकरजी यांनी सर्वांनी विधिमंडळात प्रश्न मांडला होता की ज्यांनी बदमाशी केली आहे त्यांना तुम्ही तोडा, पण हे जे 700-750 घरं, छोटे घरं आहेत, यांना त्या ठिकाणी नियमाकुल करता येऊ शकतं। त्याकरता मी मुंबई महानगरपालिकेमध्ये एक बैठक, आमचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मी, मुंबईचे कमिशनर, आमचे आमदार, आम्ही सर्व बसून त्या ठिकाणी या लोकांकरता यांना कसं त्या ठिकाणी जे छोटे घरं आहेत, जे एकदम
गरीब लोक आहेत त्यांचा काय निर्णय करता येईल आणि जे धनदांडगे लोक आहेत ज्यांनी CRZ NDZ नियमाचं उल्लंघन केलं ते घरं कसे तोडता येईल याबद्दलचा विचार गणेश उत्सवानंतर मी स्वतः मुंबई महानगरपालिकेत बैठक घेणार आहे. सर, मुंबईमधलं एक राजकीय अपडेट आहे. ज्या पद्धतीनं काल ठाकरेच्या दोन्ही ठाकरेंचा जो एक गट होता किंवा युती जी होती त्यांना बेस्टमध्ये चांगलं यश जे आहे ते मिळालं नाही. अगदी एकही जागा जी आहे ती मिळाली नाही. आणि त्यानंतर आज थेट राज ठाकरे वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. त्यामुळे कुठेतरी चर्चा पुन्हा राजकीय गणितांची सुरू झालेली आहे. हा एक नवा पेंडू जो आहे तो माहिती पुन्हा येणार का अशी चर्चा सुरू झाली राज ठाकरेंच्या भेटीवर. नवा श्री गणेश होणार. मला असं वाटतं की देवेंद्रजी आणि राजसाहेब हे दोघंही मुंबईच्या डेव्हलपमेंटचा एक काही विचार करतात आणि देवेंद्रजीनं ठरवलंच आहे विकसित भारतासोबत विकसित मुंबई, विकसित महाराष्ट्र. आणि मग असं करत असताना विकासाच्या या रथावर किंवा या रथयात्रेमध्ये जर राजसाहेबासारखे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी काही चर्चा करत असेल, त्यावर काही आपल्या सूचना देत असेल, त्यांचं पूर्ण राजसाहेबाचं आयुष्य पूर्ण मुंबईत गेलं आहे, लहानपण गेलं आहे, त्यांनाही काही मुंबईबद्दल माहिती आहे, त्यांनाही काही नागरिकाच्या समस्या माहिती आहे, महाराष्ट्रात राजसाहेब अनेक वेळा फिरतात, त्यांनाही काही इनपुट आहे. तर मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून 4 इनपुट दिले किंवा 4 बाबी विकासाच्या चर्चा केली, याच प्रगल्भ समृद्ध आणि आपली संस्कृती महाराष्ट्राची याबद्दलचा एक चांगला मेसेज त्या ठिकाणी महाराष्ट्रात जातो. मला वाटतं अशा भेटी झाल्या पाहिजे, त्या वारंवार झाल्या पाहिजे आणि यातनं महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ती आपण पॉलिटिकल जरी आपल्या मतभेद असतील पण मनभेद नाही. एखाद्या विषयावर आपले विचार वेगळे राहू शकतील, पक्षाचे विचार वेगळे राहू शकतील. मनसेच्या डायसवर राजसाहेबांची टीका करतील, आम्ही त्यांच्यावर टीका करू आमच्या डायसवर, पण विकासाच्या मुद्द्यावर मात्र कुठलेही मतभेद नको. विकासाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन मुंबईकरांचे महाराष्ट्राचे प्रश्न सुटले पाहिजे. याकरता मला वाटतं राजसाहेब या ठिकाणी देवेंद्रजींना भेटले असं मला कळलं. बाकी मला काही त्या ठिकाणी राजकारणाचा काही त्यात गंध दिसत नाही आणि कुठली एक निवडणूक ते वगैरे झाली आहे, त्या निवडणुकीच्या संदर्भाने काही निवडणूक ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी संपली असते, त्या निकालाचा काही दुसऱ्या दिवशी संबंध नसतो. मला याच्यामध्ये राजकीय गंध येत नाही, राजकीय काही वाटत नाही. कारण लोकसभेच्या वेळी राजसाहेबांनी मोदीजींनी जो विकसित भारत मांडला आहे 2047चा विकसित भारत, त्याकरता समर्थन दिलं होतं. विधानसभेच्या वेळी त्यांची भूमिका वेगळी होती, महानगरपालिकेत ते वेगळी भूमिका घेऊ शकतात किंवा घेतील, मला माहिती नाही का त्यांची भूमिका काय राहील. पण माझं एवढंच म्हणणं आहे की मुंबईच्या विकासाकरता, महाराष्ट्राच्या विकासाकरता उद्धवजी असतील, राजसाहेब असतील, अजून त्यांच्या शरद पवार साहेब असतील, तिकडे नाना पटोले किंवा आता नवीन अध्यक्ष आहेत त्यांचे काँग्रेसचे, तर हे जेवढं आहे तेवढे जर मुख्यमंत्र्याला भेटले आणि मुख्यमंत्र्यांची प्रगल्भ चर्चा केली तर महाराष्ट्राच्या विकासात भर पडणार आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्याला कोणी भेटू शकतं, त्यावर काही मला वाटतं फार काही राजकीय याच्यामध्ये विचार करू नका. नाही, मला असं वाटतं त्यात काय वेगळं आहे. असं आहे, प्रत्येक निवडणुकीत ग्रामपंचायत निवडणुकी असेल तर आपण विरोधात चर्चा करतो. असं आहे, समर्थन मिळवणं, समर्थन मागणं ही प्रगल्भ लोकशाहीचं लक्षण आहे. आणि त्यात मग तरी शरद पवार साहेबांना असेल किंवा राजसाहेबांना असेल किंवा उद्धवजींना असेल, ज्यांच्याकडे मतदार आहे त्यांच्याशी एक शब्द बोलायला काय अडचण. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. आम्ही किती वेळा आमच्या जिल्हा परिषद निवडणुकीत, महानगरपालिकेत, विधानसभेत विरोधकाशी बोलतो, त्यांनी त्यांची भूमिका घ्यायची असतं. पण माननीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले असतील तर ते प्रगल्भतेचं लक्षण आहे, मजबूत लोकशाहीचं लक्षण आहे. आणि उपराष्ट्रपतीसारख्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षाचं समर्थन मिळवणे याकरता मला वाटतं यात काही वावगा नाही बोललं असेल तर, आणि बोललं गेलं पाहिजे.
बरोबर आहे. महाराष्ट्राचा एखादा मतदार व्यक्तिमत्व जर देशाचे उपराष्ट्रपती होत असेल तर सर्वांनी जाहीर पद्धतीने, मी तर म्हणाल जाहीर करून एक भूमिका व्यक्त केली पाहिजे. म्हणजे कधी कधी तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजी एखादं आव्हान शरद पवार साहेबाला करायचे तर शरद पवार साहेब त्यांना समर्थन करायचे. एखाद्या वेळी शरद पवार साहेब एखादं आव्हान करायचं त्यात बाळासाहेब ठाकरेजी समर्थन करायचे. त्यामुळं या महाराष्ट्राचे संस्कार आहे, संस्कृती आहे. त्यामुळं आपल्या महाराष्ट्राचा एखाद मतदार देशाचा उपराष्ट्रपती होतो आहे आणि पूर्ण बहुमत आहे. पूर्ण बहुमत असल्यावर आपण का विचार करतो सर्वांची मतं घ्यायचा? यामध्ये जी लोकशाही तयार होते, यामध्ये जे वातावरण तयार होते ते खेडीमेडीचं वातावरण तयार होते आणि त्या खेडीमेडीच्या वातावरणातनं निवडणुका होणे कधीही चांगलं असतं. खरं तर ही निवडणूक जी आहे उपराष्ट्रपती पदाची त्यामध्ये गुप्त मतदान आहे. यापूर्वी सुद्धा ज्या ज्या निवडणुकांमध्ये गुप्त मतदान होतं त्यावेळेला विरोधी पक्षातल्या फ्रेंड्स ऑफ बीजेपी जे आहेत त्यांनी भाजपला एक मतदान करून सपोर्ट केलेला आहे. कुठेतरी विरोधी आघाडीची मतं फुटलेली आहेत. यावेळेस सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तसं काही होईल किंवा विरोधी पक्षातल्या एकीला कुठेतरी तडा जाईल असं वाटतं तुम्हाला? माननीय मुख्यमंत्री किंवा आम्ही कोणी असा काही प्रयत्न करणार नाही. याचे मतं फोडा त्याचे मतं फोडा, कारण एनडीएकडे बहुमत आहे आणि अशी गरजही नाही आहे. पण एखाद्या खासदाराला असं वाटलं की आपल्या महाराष्ट्राचे मतदार आहेत आमचे उपराष्ट्रपती होणारे, तर त्यांनी विचार केला तर ते विचार करू शकतात. पण आम्ही असा कोणाला आग्रह केला नाही, करणार नाही. आम्ही जर असाच विचार केला असता तर मग इंडिव्हिज्युअल फोन लावले असते. मग शरद पवार साहेब असेल किंवा राज ठाकरे आपले उद्धवजी असेल, ते जे महाविकास आघाडीमध्ये आहे त्यांच्या नेत्याला का फोन लावले असते किंवा लावणार असेल, तुम्हीच सांगितलं लावले आहे तर समजा मग डायरेक्ट मतदारालाच फोन लावले असते. आम्हाला ते करायचं नाही आहे. आणि एखाद्याने जर महाराष्ट्र अभिमान म्हणून मतदान केलं त्याला का थांबवणार आहे? सर, नाशिक पालकमंत्री पदावर आता गगन गुजराती दावा केला. आज त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात बैठक घेतलेली आहे नाशिकमध्ये. नाही, तो आपला आपला अधिकार आहे मागणी करायचा, आपापला विचार आहे. शेवटी अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, शेवटी मुख्यमंत्र्याचा अधिकार आहे. आणि जे आम्ही तिन्ही पक्ष आहे, तिन्ही पक्ष एकत्र बसून याबद्दलचा एक अंतिम निर्णय लवकरात लवकर करू. 6 काँग्रेसला राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्या टीकेचा आधार घेत त्यांच्या पत्रकार परिषदेचा आधार घेत आता सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात राहुल गांधी. ते तर आता देशविरोधी, मी तर असं म्हणेल की संविधानाने निर्माण केलेल्या संस्थावर ज्या पद्धतीने आकांडतांडव करून स्वतःचं अपयश लपवण्याकरता स्वतःचं नेतृत्व कमजोर झालं, ते कमजोर नेतृत्व दुरुस्त करण्यापेक्षा निवडणूक आयोगाचा आधार घेऊन आम्ही निवडणूक आयोगाच्या चुकीमुळं हरलो आहे किंवा निवडणूक आयोगाने आम्हाला निवडणूक हरवलं आहे, या पद्धतीने जो आविर्भाव ते करतात आहे. खरं तर हे केलंच पाहिजे अशा लोकांविरुद्ध जे देशाच्या संविधानाला मानायला तयार नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान त्यांना मान्य नाही, संविधानानं झालेल्या संस्थेने दिलेले निर्णय मान्य नाही. आणि मी आधीच सांगितलं आहे, अजून वेळ गेली नाही आहे. एकदा राहुल गांधीला महाराष्ट्रात संधी आहे. येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तीच मतदार यादी राहणार आहे विधानसभेची. आता विधानसभेची मतदार यादी प्रभाग वाईज, वॉर्ड वाईज तयार होणार आहे, तीच यादी असणार आहे, आधार तोच असणार आहे. आता तरी काँग्रेसच्या सर्व गावागावातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी जागृत होऊन एक एक मत तपासून घेतलं पाहिजे. आत्ता ऑब्जेक्शन टाकून घेतलं पाहिजे. म्हणजे आता विधानसभेची यादी जेव्हा वार्डात येईल तेव्हा तपासून घेतली पाहिजे आणि ऑब्जेक्शन टाकलं पाहिजे. नाहीतर पुन्हा म्हणतील हे हरणारच आहे. 51% लढाई भाजपा महायुती जिंकणार आहे, हे हरणारच आहे महाविकास आघाडीचे लोक. आणि पुन्हा म्हणतील की मतदाराची चूक होती, ते विधानसभेला चुकली होती, मग ती नगरपालिकेला चुकली, तुम्ही आता दुरुस्त करून घ्या वाटते तर. आता ऑब्जेक्शन घ्या. एकही ऑब्जेक्शन आलं नाही आहे. म्हणजे ना विधानसभेच्या निवडणुकीत 1 लक्ष बूथवर ऑब्जेक्शन आहे, ना मतदार यादी प्रकाशित झाली त्याच्यावर ऑब्जेक्शन आहे. काँग्रेसच्या एकही बूथवर ऑब्जेक्शन नाही आहे काँग्रेसने घेतलेलं. मग मशीन आली त्या मशीनवर ऑब्जेक्शन नाही. दिवसभरामध्ये होड झाले ते कोण मतदान करून गेले तेव्हा ऑब्जेक्शन नाही. मतदानाची मशीन सील झाली तेव्हा ऑब्जेक्शन नाही. आणि काउंटिंग झाली तेव्हा ऑब्जेक्शन नाही. काउंटिंगच्या वेळी पडून गेले.
हे जे व्हिक्टरी पाहून. आणि मग आत्ता 8 महिन्यांनी 10 महिन्यांनी म्हणतात ते हे चुकलं होतं, मतदारही चुकलेली आहे, मग बावनकुळेच्या मतदारसंघात चुकली, मग देवेंद्र येईच्या मतदारसंघात चुकली. म्हणजे लोकांच्या मनात संभ्रम तयार करणे. एकदा करून पाहिलं त्यानं यश आलं लोकसभेच्या वेळी. आता मात्र या महाराष्ट्र ही जे लोकशाही विरोधी भूमिका राहुल गांधीची आहे ती मान्य करणार नाही. त्याला आता हे देणार नाही, त्या भूमिकेला लोक काही मदत करणार नाही. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये 51% मतं मिळतील. सर 130वी घटना दुरुस्ती केली अमित शहानी मांडलेली होती, ज्यामध्ये पंतप्रधानांपासून कुठलाही मुख्यमंत्री किंवा मंत्री असेल तो सलग 30 दिवसांहून अधिक वेळ जर जेलमध्ये राहिला तर त्याला त्या पदावरून पदच्युत करता येणार. मात्र विरोधात या विधेयकाला हा आमचा, मी तुम्हाला सांगतो, हा आजचा विषय नाही आहे. आमच्या प्रधानमंत्री मोदीजींनी जेव्हा 2014, 19 आणि 24मध्ये जे आमचा संकल्पनामा होता, जाहीरनामा होता, या जाहीरनाम्यामध्ये हे विषय होते की राजकारणाचं गुन्हेगारीकरण जे चालू आहे, राजकारणाचं गुन्हेगारीकरण चालू आहे ते होऊ नये. आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक मंत्रिमंडळात किंवा मुख्यमंत्री नसावेत. ज्यांना कोर्टाने जेल केली आहे, कोर्टाने जेलमध्ये टाकला आहे, त्यांची काही जमानत नाही आहे, अशा लोकांना तुम्ही पदावर राहता, हे सामान्य जनतेला मान्य नाही आहे. आणि सामान्य जनतेने 140 कोटी भारतीयांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. विरोधकांना त्या ठिकाणी अभिनंदन करायला पाहिजे होतं. महाविकास आघाडीने अभिनंदन करायला पाहिजे होतं की राजकारणाचं गुन्हेगारीकरण जे होत आहे त्यावर चाप बसवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजी करताय. हे देशाकरता महत्त्वाचं आहे, हे राष्ट्राकरता महत्त्वाचं आहे, प्रगल्भ लोकशाहीकरता महत्त्वाचं आहे आणि संविधान वाचवण्याकरता महत्त्वाचं आहे. पण यांना जेलमध्ये जाण्याची भीती वाटतं, म्हणून त्या ठिकाणी यांना असे बिलं, असे कायदे नको आहे. आणि माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी प्रत्येक वेळी त्यांच्या संपूर्ण 12 वर्षाच्या प्रवासामध्ये राजकारणाचं गुन्हेगारीकरण करण्याच्या विरुद्ध भूमिका घेतलेली आहे. मला वाटतं या बिलावर एकमताने त्या ठिकाणी सभागृहात मंजुरी द्यायला पाहिजे होती. पण शेवटी जे गुन्हेगार आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा करायची. आज सरकार कारवाई करताना पाहायला मिळतंय. ज्या शासकीय कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेतलेला आहे ते बोगस लाभार्थी आहेत, त्यांचा पगारही थांबवण्याचा निर्णय आता शासन घेताना पाहायला मिळतो. ते बरोबर आहे ना. तुम्ही एखाद्या वर्गाकरता, एखाद्या व्यक्तीकरता, एखाद्या लाभार्थ्याकरता एखादा निर्णय केला आणि दुसरेच लोक त्याचा फायदा घेत आहेत, तर मग त्याच्यावर तर कारवाई केलीच पाहिजे. म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी, आर्थिक दुर्बल लाडक्या बहिणीकरता योजना तयार केली, त्यावर धनदांडके लोक त्या ठिकाणी येणार आहे. जसं आता आम्ही विचार करतो आहे शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची, शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायचा संकल्पनामा देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजित पवार आमच्या महायुती सरकारच्या संकल्पनाम्यामध्ये आहे. आणि आता सरसकट कर्जमाफी केली, काय होणार? तेव्हा ज्यांनी फार्म हाऊस बांधला आहे कर्ज घेऊन शेतामध्ये, ज्यांनी घर बांधलं मोठं अवाढव्य आणि कर्ज उचललं, त्यांची कर्जमाफी करायची काय? केली पाहिजे का त्यांची कर्जमाफी? आमच्या सरकारचं म्हणणं असं आहे, ज्या गरीब व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्या गरीब माणसाची कर्जमाफी केली पाहिजे, त्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे. याकरता माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने जी समिती तयार केली आहे, त्या समितीचा रिपोर्ट बघा आल्यावर की एक एक घर, एक एक शेतकरी तपासणार आहे कुठल्या कुठल्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची गरज आहे. सरसकट कर्जमाफीनी धनदांडग्याचा लाभ झाला, गरीब माणसाचा लाभ नाही झाला. गरीब माणसं सुटून गेले, आर्थिक दुर्बल शेतकरी सुटले, अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक शेतकरी सुटले. आमचं म्हणणं असं आहे की शेतकरी कर्जमाफी अल्प अत्यल्प भूधारक आणि ज्या शेतकऱ्याला खरी गरज आहे त्यांचीच झाली पाहिजे. म्हणून याचं सर्वेक्षण करून केलं पाहिजे. सर, सुनेत्रा पवारांनी आज संघाच्या शाखेला भेट दिली नाही, मला असं वाटतं की ते संस्कार आहे आणि संस्कारातनं शेवटी संघ हे संस्काराचं केंद्र आहे आणि संस्कारमय जीवन त्यातनं आपल्याला त्याचा एक योग मिळतो. त्यामुळं चांगला आहे. ह्या भेटीचा काही वेगळा अर्थ घेऊ नका. तुमच्या निर्णयावरती नाना पटोले असे म्हणतात की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची नावं देण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांनी जो कारभार जसा केला तसा कारभार जो आहे तो या सरकारने करायला हवा. होय, आमचे देवेंद्र फडणवीसजी, आमचे मुख्यमंत्री
ज्या महाराष्ट्राने 51.78% मतं देऊन ज्या मुख्यमंत्र्याला या ठिकाणी राज्याचा कारभार चालण्याची संधी दिली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या ब्लडमध्येच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकारभाराचा आदर्श घेऊन त्यांची जीवनशैली जी होती छत्रपती शिवाजी महाराजांची, आम्ही 100% छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण तसा राज्यकारभार चालवू शकत नाही, ते आम्ही 1000 पिढ्या चालवू शकणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जो राज्याचा काळ होता त्या काळातलं मात्र टाचणीवर तरी आम्ही घेऊन हा राज्याचा गाडा पुढे नेण्याचं काम, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श हेच आमच्या राज्याचं आणि आमच्या सरकारचं या ठिकाणी प्रमुख ब्रीद आहे. तसंच काम आम्ही करतो आहे आणि त्याच कामाला आम्ही पुढे नेतो आहे. आणि मला निश्चित विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकारभाराचे काही जे उद्दिष्ट होते त्या उद्दिष्टावर काम करतायत. याला जोडून घेतो, सुरक्षित महाराष्ट्राला धरून एकंदरीत काल एक मोठा GR निघालेला आहे. 15,731 पोलिसांची भरती आता होणार आहे. 2 वर्षामध्ये जी पदं रिक्त होणार होती त्याची भरती प्रक्रिया आता सुरू झाली आहे. सर्वच विभागामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी जो 150 दिवसाचा कार्यक्रम दिला आहे, 150 दिवसाचा, त्यामध्ये राज्यातल्या सर्व विभागाच्या भरती, राज्यातल्या सर्व विभागाच्या अनुकंपा भरती, राज्यातल्या सर्व विभागाचे क्लास 4 ते क्लास 1 पर्यंतचे राहिलेले प्रमोशन्स, प्रशासकीय यंत्रणा, तुम्ही 150 दिवसाचा कार्यक्रम बघा, त्या कार्यक्रमाचा हा भाग. त्यामध्ये गृह खात्याने घेतला मोठा निर्णय 15,000 पदाचा, आणि आता महसूल खात्याचा 1200 पदाचा निर्णय होणार आहे. असे निर्णय होतात आहे. हे कशाचे होतात आहे तर प्रशासकीय मजबूतीकरण. आणि माननीय देवेंद्र फडणवीस सरकारने, आमच्या सरकारने जे 150 दिवसाचा कार्यक्रम दिला आहे त्या 150 दिवसाच्या कार्यक्रमाचा हा भाग आहे. संपूर्णच राज्याच्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला प्रमोशनपासून पोस्टिंगपर्यंत, अनुकंपापासून तर पदभरतीपर्यंत सर्वच निर्णय आमचं सरकार करणार आहे. सर, सिकर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवार यांना आज हजेरी लावायची आहे कोर्टामध्ये. ते असं म्हणतात की अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांची सुद्धा नावं आहेत, परंतु मला एकट्याला अडकवलं जातं. असं आहे की कारण ते सत्तेत आहे. असं आहे, कोर्टात केस आहे ना. आता कोर्टात कोणी केव्हा कोणाला समन्स द्यायचा, त्यांना केव्हा द्यायचं आणि त्यांना केव्हा द्यायचं हे आपण ठरवणार नाही ना. रोहित पवारला ठरवायचा अधिकार आहे ना कुणाला ठरवायचा अधिकार आहे. कोर्टाने बोलला तर जायचं, तिकडं आपलं म्हणणं मांडायचं. मला बोलतं मी गेलो असतो, त्यात काय एवढं नवलाई आहे. त्यामुळं आम्हाला कोर्टात बोलतात. परवा मला कोर्टात बोललं होतं, ते एक रस्ता रोको आंदोलन केलं, मी गेलो कोर्टात. आत्ता गेलो 5 दिवसापूर्वी नागपूरच्या JFC कोर्टात मी हजर झालो. नाहीतर मी नसतं गेलं तर पकड वॉरंट काढणार होते. कोर्टाने लाच तारीख दिली होती मला पकड वॉरंट काढणार म्हणून. गेलो मी गेलो ना कोर्टात, परवाच गेलो 5 दिवसापूर्वी. JFC कोर्ट नागपूरला गेलो आणि आपलं कोर्टासमोर आम्ही माझं स्टेटमेंट करून आलो. तर जेव्हा जेव्हा कोर्ट बोलवतं, किती मोठा व्यक्ती असो जावंच लागतं. त्यामुळे काय नवीन आहे, काय नवल आहे. सर, उद्धव ठाकरेंचा 9 वर्षाची सत्ता होती देशच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये, आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंचं एकत्रित आल्यानंतर मात्र भाजपने 21-0 या ठिकाणी त्यांचा धुमाव होण्याचं पाहायला मिळतं. मी प्रसाद लाडजी, प्रवीण दरेकरजी आणि त्या ठिकाणी बेस्टचे सर्व काय त्याचं शशांक राव, या सर्वांचं, शशांकरावजी यांचं अभिनंदन करत असताना फक्त आता पराभव झाला उद्धवजी आणि टीमचा, तर मला असं वाटतं त्यांनी आत्मपरीक्षण करून घेतलं पाहिजे की थोडं चांगलं काम केलं असतं अजून. जेव्हा सत्ता आपल्याकडे असते ना तेव्हा चांगलं काम केलं थोडं तर लोक मग डबल निवडून देतात, पुन्हा निवडून देतात, पुन्हा निवडून देतात. तर थोडं जरा काही ज्या चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करतील. या निवडणुकीत ठाकरे ब्रँड विरुद्ध भाजप असं पाहिलं गेलं होतं. ठाकरे ब्रँड चालला नाही असं नाही, मला असं काही म्हणायचं नाही, कुणाचा ब्रँड वगैरे काही बोलायचं नाही. कुणाचा ब्रँड काढायची माझी काही तेवढी ऐपती नाही. त्यांचा ब्रँड त्यांनी सांभाळायचा आहे. मी त्यांच्या ब्रँडबद्दल बोलणं माझी अवकातीच्या बाहेर आहे. त्यामुळं मी एवढंच सांगतो, एखाद्या पराभवाचं शिकायचं असतं, जसं आम्ही शिकलो. माननीय अटलजींनी आम्हाला सांगितलं आहे, भारतीय जनता पार्टी कभी चुनाव नहीं हारती, एक तो जीतती है सीखती है, जीतती है या सीखती है. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही जे कमी राहिलो त्यातून आम्ही शिकलो.
त्यातून आम्ही शिकलो आणि त्यातून आम्ही मग जिंकलो. आणि त्यामुळं शिकण्याचा भूमिका असली पाहिजे. कुठल्याही पराभवात शिकलं पाहिजे. हे तुमच्यावर सातत्याने ईव्हीएम मधून आरोप होत होता, मात्र या निवडणुका आहेत त्या मात्र बॅलेट पेपरवर झाल्या. हो, तुम्ही कुठल्याही निवडणुका घ्या ना, बॅलेट पेपरवर घ्या की UVMवर घ्या, भाजपात जिंकणार आहे, महायुतीत जिंकणार आहे. कारण सध्या जनतेचा विश्वास माननीय प्रधानमंत्री मोदीजीवर आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसजी आणि अजित पवारजी आणि एकनाथ शिंदेजीवर आहे. कशी निवडणूक कोणती उद्या, ग्रामपंचायत ते पार्लमेंट, पंचायत ते पार्लमेंट 2047पर्यंत महाविकास आघाडीला काही नाही, शून्य भोपळा आहे. पंचायत ते पार्लमेंट महाविकास आघाडीला शून्य भोपळा आहे 2047पर्यंत. त्यांनी त्याची तयारी करून ठेवा. आणि त्यांचे रोज माणसं पुढत चालले आहे. परवा मी त्या ठिकाणी मोर्शीमध्ये एक मोठा पक्षप्रवेश झाला त्या ठिकाणी ठाकरेंचा. तर लोक सोडतात आहे रोज पार्टीचे. आज काल रवी चव्हाणजींनी काल 5000च्या वर पक्षप्रवेश झाले पार्टी कार्यालयात. काल आमच्या अध्यक्षांनी 5000 पक्षप्रवेश केले. आजही पक्षप्रवेश आहे. ते आले आहेत आमचे विदर्भातनं देवतळे साहेब, हंसराज अहिर साहेब. काल मी घेतला. रोज पक्षप्रवेश चालू आहे, रोज पक्षप्रवेश. आता लोकांना हे वाटतं की 2029, 2035चा विकसित महाराष्ट्र आणि 2047चा विकसित महाराष्ट्र हा कोण करू शकतं? तर महायुतीचं सरकार करू शकतं, मोदीचं सरकार करू शकतं. आणि आता लोक हे कंटाळल्या राजकारणाला, लोकला पाहिजे विकास. आणि आम्ही जे महायुती आहे, आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, हे 90% विकासाच्या कामाला महत्त्व देऊन महाराष्ट्राला विकसित करायच्या कामाला लागलेला आहे. त्यामुळे मला वाटतं जनताही आमच्या बाजूने उभी आहे. तरी शेवटचा प्रश्न येतो, रस्ते करासंदर्भात महापालिकेतून रस्ते कर आकारला जात आहे, मात्र रस्त्यांवरती प्रचंड प्रमाणात खड्डे आहेत. जर रस्तेच योग्य नसतील तर अशा प्रकारचं घर घेणे योग्य आहे का? राज ठाकरेंनी सुद्धा आज रस्त्यांवर एकंदरीत दुकानदारी चालू असल्याचं टीका केली होती प्रशासनाने. आता रस्ते हे अति पावसाळ्यामुळे 300 मिलीमीटर पाऊस पडला, खरडून गेला शेती. रस्ते सोडा, शेती खरडून गेलाय. मी धारणीमध्ये, आमच्या अमरावतीमध्ये, चांदूरमध्ये, तिकडे तिवस्यामध्ये, इकडे यवतमाळमध्ये, त्या ठिकाणी महागावमध्ये, नांदेडमध्ये तुम्ही बघितलं असाल मराठवाड्यात शेती खरडून गेलाय. इतका पाऊस, 300 mm जर पाऊस पडत असेल एक तासात, 300 मिलीमीटर एक तासात पाऊस पडला. मुंबई 3 दिवस झाले पाण्याखाली आहे. त्यामध्ये रस्ते खराब होणारच आहे. त्यामुळं माननीय देवेंद्र फडणवीसजी किंवा एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री असताना त्यांनी संपूर्ण मुंबईचंच कॉन्क्रिटीकरण जे विषय मांडला होता याच्याकरताच केला होता तो, की प्रत्येक वर्षी डांबरीकरण करा, आणि पाऊस गेला खालून की डांबरीकरण उकळून जातं आणि तो रस्ता उकळून जातो. त्यामुळं पूर्ण मुंबईचं सिमेंटकरण करण्याचा निर्णय तेव्हा घेतला होता. हा निर्णय कदाचित 40 वर्ष सत्तेमध्ये असलेल्या लोकांना तेव्हापासूनच करायला पाहिजे होता. पण ते टीकाटिप्पणी होईल, आता आरोप प्रत्यारोप होतील. पण आता आमचं सरकार करतं आहे. पुढच्या काळामध्ये याचे रिझल्ट पाहायला मिळतील. जसा जसा मुंबईचा विकास जाईल समोर, मेट्रोचा असो, कोस्टल रोडचा असो, अंडरग्राऊंड मेट्रोचा असो, तुम्हाला पुढं 5 वर्षामध्ये, परवा जे माननीय देवेंद्रजींनी, मी त्या बैठकीला होतो, पायाभूत सुविधेच्या उपसमितीच्या बैठकीला, महत्त्वाच्या 9 प्रकल्पाला, मुंबईच्या आणि ठाण्याच्या आणि पुण्याच्या 9 प्रकल्पाला जी मान्यता दिली आहे, ती मान्यता तर म्हणजे आता जे 9 प्रकल्प करणार आहे देवेंद्रजी मुंबईचे, त्यानंतर मुंबईला अत्यंत मोठा रिलीफ मिळणार आहे. दुसरं एक शेवटचं मला सांगायचं आहे, राज्याचं महसूल विभाग 17 सप्टेंबर 2025 राष्ट्रनेता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसापासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 ते 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर, राष्ट्रनेता नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसापासून तर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीपर्यंत 15 दिवसाचं महसुली अभियान संपूर्ण राज्यभर राबवत आहे. आणि या अभियानाचं विस्तृत प्रेस कॉन्फरन्स मी घेणार आहे. आणि या अभियानामध्ये पहिले 5 दिवस हे पांदन रस्त्याचं सुसूत्रीकरण पूर्ण करणे, त्यामध्ये आम्ही 5 दिवस पांदन रस्त्याला देणार. 5 दिवस दुसरे सर्वांसाठी घरे, प्रत्येक व्यक्तीला
जे अतिक्रमण करून राहणारे लोक आहेत, जे सरकारी जागेवर 2011च्या पूर्वीचे, त्यांना पट्टे वाटपाची 5 दिवस स्कीम चालणार आणि पुढचे 5 दिवस हे कलेक्टर जे ठरवतील ते 5 दिवसाचे कार्यक्रम. 15 दिवसाचा महसुली आमचं हे अभियान आहे. राष्ट्रनेता मोदीजी ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जन्मदिवस ते जयंतीच्या मधात आम्ही अभियान करतो आहे. आणि पंचायत ते पार्लमेंटपर्यंत सर्व लोकप्रतिनिधी, आमचे सर्व आमदार खासदार, सर्व पक्षाचे आमदार खासदार, सर्व पक्षाचे सरपंच यांना आम्ही या ठिकाणी या अभियानामध्ये समाविष्ट करणार आहोत. आणि या अभियानामध्ये शेतकऱ्याचे पांधन रस्ते, 30 लाख लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या घराचे पट्टे आणि जे घरं कायदेशीर करायचे ते घरं कायदेशीर करणे, याचे अभियान 5 दिवस चालणार आहे. आणि यातनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल विभाग हा आपलं अभियान घेऊन या ठिकाणी 15 दिवस जी काही जनतेची कामं शिल्लक आहे ते पूर्ण करणार आहे. सर, एक प्रश्न आहे. राज्य सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात प्रभाग रचना जी आहे त्याचा प्रारूप आराखडा निवडणूक आयोगाला सादर केला गेला आहे. 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान निवडणूक आयोग या संदर्भात घोषणा करणार आहे, जी रचना आहे त्या संदर्भात, आणि डिसेंबरमध्ये मतदान होईल अशी एक साधारणपणे माहिती समोर आली. काय सांगता? नाही, मला वाटतं ज्या पद्धतीचं चालू आहे निवडणूक आयोगाकडनं त्या पद्धतीचं तुमचं म्हणणं तसंच दिसतं आहे. म्हणजे जो क्रम आहे, क्रमवारी अशीच दिसतं आहे की एकदा प्रभाग रचना जी काही स्पीड आहे त्या स्पीडनुसार तर मला वाटतं डिसेंबर जानेवारी हाच काळ दिसतो आहे असं दिसतं आहे. यापूर्वीचे मी अभ्यास राज्याचा आम्ही अनेक निवडणुका लढलो आहे. असाच काळात याचा जर सिक्वेन्स बघितला तर हा सिक्वेन्स असाच जोडू शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.